माझी गझल मनोहर हृदयातल्या स्पंदनाची गझल भावनेला मुक्या बोलविते गझल नेमकी वेदना तीच वाचे गझल आणि आज गझल उन्मेष समूह नांदेडऐवजी गझलकार स्वर्गीय संजय वाकणेकर आणि लोकगायक कालवर्ष देवराज कदम स्मृती सन्मान सोहळा गझल उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि आज या सन्मानाने आदरणीय अत्तमजी गेटे सरांना सन्मानित करण्यात येत आहे. त्या संदर्भातलं मानपत्राच्या वाचनाचं कार्य माझ्याकडे सोपवलेलं आहे. प्रति श्री अत्तम वामनराव गेटे प्रसिद्ध गझलकार बरवणी. गझल सम्राट सुरेश भटांनी मराठी गझलेला विश्वभर ओळख निर्माण करून दिली. महाकवी वामनदादा कर्डल यांची सामाजिक भान जपणारी मानवतेच्या निधीन ध्यासाने प्रेरित चळवळ आपणही तुफानाचा दिवा होऊन आपल्या उत्स्फूर्त गझल लेखनातून धगधगत ठेवली आहे. शिक्षक म्हणून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देताना जात धर्म आणि पंथाच्या मर्यादा ओलांडणारे भारतीय संविधानाचे पायकत्व स्वीकारलेले आपले माणूस केंद्रित लेखन अत्यंत आश्वासक तसेच समाजाला प्रभावित करणारे आहे. गझल सम्राट सुरेश भटांना अपेक्षित असणारी विजा घेऊन येणारी पिढी आपले अनुकरण करून गझल लिहिती होईल याची खात्री वाटते. आपल्या गझल क्षेत्रातील सार्थ योगदानाबद्दल गझलकार स्वर्गीय संजय कुमार बामणीकर स्मृती गझल प्रतिभा सन्मान 2026 देऊन आपणास गौरवताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. या सन्मानाबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या पुढील दैदिप्यमान वाटचालीस आभार शुभेच्छा. या शुभेच्छासाठी मी आदरणीय अत्तमजी गेटे सरांना सहकुटुंब या व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि समस्त व्यासपीठास अशी विनंती करतो की कृपया आपण मानपत्र सन्मान चिन्ह देऊन सरांचा यथोचित गौरव करावा. आदरणीय अत्तमजी गेटे सर.